विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपण उच्च HSC व्होकेशनल म्हणजे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर फर्स्टचा सध्या अभ्यास करत आहोत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण पेपर फर्स्ट मधील प्रकरण क्रमांक 2 म्हणजेच गिअरबॉक्सच्या प्रकरणात सध्या अभ्यास करतोय. मित्रांनो, आतापर्यंत आपण वाहनावरील गिअरबॉक्सचा उद्देश, त्यानंतर गिअरचे प्रकार, त्यानंतर गिअरचे नियम, त्यानंतर गिअरबॉक्सचे प्रकार, त्यामध्ये मॅन्युअल ऑपरेटेड गिअरबॉक्स, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, अशी गिअरबॉक्सचे विविध प्रकार त्यामध्ये आपण बघितले. त्यानंतर ऑक्झिलरी गिअरबॉक्स म्हणजे 4 व्हील ड्राईव्हचा आपण अभ्यास केला. तसेच ओव्हर ड्राईव्हचा सुद्धा आपण अभ्यास केला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण सुरुवातीला अभ्यास जो करणार आहे तो गिअरबॉक्स सेन्सरचा अभ्यास या ठिकाणी अभ्यास करणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्याच्या आधुनिक वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमचा त्या ठिकाणी वापर केला जातो. या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीममध्ये TCU म्हणजेच ट्रान्समिशन कंट्रोल युनिटचा वापर केला जातो. TCU हे गिअरबॉक्स व इंजिनवर बसवलेल्या विविध सेन्सरचा वापर करून वाहनातील गिअर केव्हा बदलायचे हे ठरवत असतो, जेणेकरून इंजिनची कार्यक्षमता, इंधनाची बचत तसंच गिअर शिफ्टिंगची दर्जा जास्तीत जास्त वाढवला जाईल. पूर्वी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हे हायड्रोमेकॅनिकल म्हणजेच त्या ठिकाणी द्रव आणि यांत्रिकी यांच्या नियंत्रकाच्या साहाय्याने ऑपरेट केले जायचे. परंतु सध्या याच्या ऐवजी आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करतो. अशा कंट्रोल युनिटमध्ये नियंत्रक हे फार महत्त्वाचा घटक असतो. आधुनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये इंधन बचत, कमी वायू प्रदूषण, गिअर शिफ्टिंग पद्धतीत विश्वासार्हता, गिअर बदलण्याच्या जाणीवेचे सुधारणा, वाहन हाताळणीमध्ये सुधारणा या बाबी सहज शक्य झाल्या आहेत. तर वाहनामध्ये गिअरबॉक्समध्ये कुठल्या प्रकारचे सेन्सर असतात हे आता आपण या ठिकाणी बघूया. तर पहिला जो सेन्सर आहे त्याचं नाव आहे व्हेइकल स्पीड सेन्सर. हा वाहनाची स्पीड किती आहे हे निश्चित करण्यासाठी बदलत्या वारंवारतेचे सिग्नल हे TCUला पाठवत असतो. म्हणजे याच्या साहाय्यानं आपल्या गाडीचं स्पीड किती आहे हे त्या ठिकाणी त्या TCUला म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल युनिटला त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि त्याचं विश्लेषण करून त्या ठिकाणी कुठला गिअर त्या ठिकाणी टाकायचा हे त्या ठिकाणी ते TCU ठरवत असतो. त्यानंतरचा दुसरा जो आहे तो व्हील स्पीड सेन्सर. आता व्हील स्पीड सेन्सर म्हणजे काय की ज्याच्याद्वारे वाहनाची खरी गती जी आहे ही या ठिकाणी ठरवली जाते. कारण इंजिननं निर्माण केलेली पॉवर जी आहे ही त्या ठिकाणी गिअरबॉक्स, डिफरन्शियल अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी गिअर रिडक्शन करून ॲक्च्युली चाकापाशी गाडीची गती काय आहे हे या ठिकाणी हे व्हेइकल स्पीड सेन्सर त्या ठिकाणी सेन्स करत असतं. तिसरा जो आहे टर्बाइन स्पीड सेन्सर. आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये त्या ठिकाणी क्लचच्या ऐवजी आपण टॉर्क कन्व्हर्टरचा वापर करतो. तर या टॉर्क कन्व्हर्टरच्या इनपुट शाफ्टची किती गती आहे हे त्या ठिकाणी मोजण्यासाठी टर्बाइन स्पीड सेन्सरचा आपण वापर करतो. चौथा जो आकडा आहे तो म्हणजे थ्रोटल पोझिशन सेन्सर. थ्रोटल पोझिशन काय आहे याचे संकेत हा सेन्सर TCUला पाठवतो. आता थ्रोटल पोझिशन सेन्सर म्हणजे काय तर या आजकालच्या आधुनिक वाहनांमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ॲक्सिलरेटर पेडलवर पाय देता त्यावेळेला
वातावरणातील हवा ही कुठल्या स्पीडनं या ठिकाणी आत घेतली जाते हे ठरवण्यासाठी त्या ठिकाणी एक थ्रोटल व्हॉल्व त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्या थ्रोटल व्हॉल्वची जी पोझिशन असते ती पोझिशन सेन्स करून त्याची माहिती टीसीयूला पाठवण्याचं काम या ठिकाणी हा सेन्सर करत असतो. याच्यामुळं इंजिनवर किती लोड आहे हे ठरवणं त्या ठिकाणी टीसीयूला सोपं जातं. याच्यानंतर जो पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ट्रान्समिशन फ्लुइड टेम्परेचर सेन्सर. ट्रान्समिशन मधील ऑइलचं टेम्परेचर काय आहे किंवा किती आहे हे हा सेन्सर सेन्स करतो आणि त्याची माहिती जी आहे तो त्या ठिकाणी टीसीयूला पाठवत असतो. सहावा जो भाग आहे तो ब्रेक लाईट स्विच. ज्या वेळेला उतारावरून वाहन जात असते तेव्हा इंजिन ब्रेकिंग इफेक्ट वाढवण्यासाठी गिअरबॉक्स डाऊनशिफ्ट करायचा आहे का हे ठरवण्यासाठी हा सेन्सर वापरला जातो. आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीममध्ये त्या ठिकाणी गिअर आपण मॅन्युअली काही शिफ्ट करत नाहीये, परंतु अशा वेळेला ज्यावेळेस वाहन उतारावर असतो त्यावेळेस गाडीचं स्पीड हे किती ठेवायचं, त्यानंतर इंजिनला किती रेजिस्टन्स त्या ठिकाणी द्यायचा हे ठरवण्यासाठी त्या ठिकाणी हा सेन्सर वापरला असतो. याच्यामुळे काय होतं की वाहनाची गती ही उतारावर कंट्रोलमध्ये ठेवणं सोपं जातं. ह्याच्यानंतरचा जो सातवा जो सेन्सर आहे तो ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम. रोडची स्थिती जर चांगली नसेल तर जनरली होतं काय की रस्त्याची चाकं आणि रस्ता यांच्यामध्ये होणारं घर्षण जे आहे हे घर्षण त्या ठिकाणी वाहनाचा स्पीड किती ठेवायचा हे ठरवायचं काम करतं. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये या ठिकाणी आपण हाताच्या साहाय्याने गिअर बदलून आपण रस्ता खराब जर असेल, ओव्हरलोड असेल तर अशा ठिकाणी वाहनाचा जो वेग आहे हा सेन्स कमी करण्यासाठी आपण मॅन्युअली म्हणजे हाताच्या साहाय्याने त्या ठिकाणी गिअर बदलून आपण तो कंट्रोल करू शकतो. पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीममध्ये त्या ठिकाणी ते चाक आणखी रस्ता यांच्यामध्ये होणारं घर्षण जे आहे हे त्या ठिकाणी सेन्स करून त्या पद्धतीने तुमच्या वाहनाचा वेग किती ठरवायचा आहे हे टीसीयूला कळवण्याचं काम किंवा हे टीसीयू ठरवत असतो. पण त्या टीसीयूला हा सिग्नल देण्याचं काम जो आहे हा ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम हे करत असतं. पुढचा जो आकडा आहे तो म्हणजे स्विचेस. हा विशिष्ट हायड्रोलिक लाईनमध्ये फ्लुइड प्रेशर आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी या ठिकाणी एक विद्युत पटन दिलेलं असतं. याच्याद्वारे दोषाचे निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. काही बाबतीत हायड्रोलिक कंट्रोल घटकांचे ॲप्लिकेशन व रिलीज नियंत्रण करण्यासाठी या स्विचेसचा वापर केला जातो. नववा जो भाग आहे म्हणजे क्रूज कंट्रोल मॉड्यूल. क्रूज कंट्रोल मॉड्यूल म्हणजे वाहनाचं स्पीड ऑटोमॅटिक नियंत्रण करण्याची पद्धती. क्रूज कंट्रोल मॉड्यूलद्वारे टीसीयूला संदेश दिले जातात. यावरून ड्रायव्हर थ्रोटल ऑपरेट करत नाही हे विचारात घेऊन गिअर चेंज वर्तनात बदल केला जातो. या क्रूज कंट्रोल एंगेज असताना अनपेक्षित गिअर चेंजेस हे टाळले जातात. म्हणजे याच्याद्वारे वाहनावरच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपण सहजपणे करू शकतो. अशा प्रकारचे 9 प्रकारचे सेन्सर आपण या ठिकाणी गिअरबॉक्समध्ये बसवले असतात की जे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम ही सुलभपणे काम करण्याचं काम या ठिकाणी करतात. मित्रांनो, याच्यानंतर जो भाग आहे त्याला आपण म्हणतो व्हेरिएटर. सध्याची जे आपण ज्या स्कूटर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे ज्या स्कूटर आपण बघतो म्हणजे त्या ठिकाणी होंडा असेल, त्यानंतर ॲक्सेस असेल, तर ही जी वाहनं आहेत या वाहनामध्ये त्या ठिकाणी या व्हेरिएटर सिस्टीमचा आपण वापर करतो. आता व्हेरिएटर काय आहे तर व्हेरिएटर हे एक यांत्रिक शक्ती संक्रमणाचं साधन आहे. याचा गिअर रेशो हा सतत बदलू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपलं मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आपण विशिष्ट टप्प्यामध्ये गिअर बदलत असतो. म्हणजे फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर
टॉप गिअर. परंतु याच्यामध्ये तसं होत नाही. तर जसं तुमच्या गाडीचं स्पीड बदलेल तसं तुम्हाला अनेक प्रकारचा गिअर रेशो याच्याद्वारे मिळू शकतो. याचं उदाहरण म्हणजे सीव्हीटी. सीव्हीटी म्हणजे सीव्हीटीचा लॉंग फॉर्म जो आहे तो कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन. आता या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला या कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशनचं हा तुम्हाला बदल बघायला मिळेल. याच्यामध्ये एक ड्रायव्हिंग पुली आहे, एक रिव्हर्स पुली आहे. आता या ठिकाणी ड्रायव्हिंग पुली आणि रिव्हर्स पुली यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ड्रायव्हिंग पुली जर मोठी असेल आणि रिव्हर्स पुली लहान असेल तर या ठिकाणी आपल्याला जास्त गती मिळते. ड्रायव्हिंग पुली कमी जवळ असेल आणि रिव्हर्स पुली लांब जर असेल तर या ठिकाणी आपल्याला कमी वेग मिळेल, म्हणजे या ठिकाणी टॉर्क वाढेल, गती कमी होईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे गतीचे जे तुम्हाला फरक आहेत यामध्ये मिळू शकतात. सीव्हीटी हे पारंपरिक 4 किंवा 5 स्पीड गिअरबॉक्स सारखे नाही आहे. आपल्याला एक पारंपरिक गिअरबॉक्स असतो, मॅन्युअल ऑपरेटेड गिअरबॉक्स असेल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असेल, तर याच्यामध्ये आपल्याला किती स्पीडचं गिअरबॉक्स आपल्याला बनवायचं आहे हे आपण त्या ठिकाणी ठरवत असतो. परंतु सीव्हीटी मध्ये आपल्याला अमर्यादित स्पीड रेशो त्या ठिकाणी मिळतात. जसे पुलीचा डायमीटर कमी जास्त होईल तसे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला गिअर रेशो हे मिळतात. मग सांगितल्याप्रमाणे आधुनिक ॲक्टिवा, वेगो, त्यानंतर ॲक्सेस, मायस्ट्रो अशा प्रकारचे ज्या स्कूटर्स आहेत या स्कूटरमध्ये, तसंच 4 चाकी गाड्यांमध्ये ऑडी, शावरलेट, स्पार्क, फियाट पुंटो, होंडा सिटी, होंडा अकॉर्ड इत्यादी वाहनांमध्ये तुम्हाला सीव्हीटी गिअरबॉक्स पाहायला मिळतील. आता सीव्हीटी मध्ये काय आहे तर सीव्हीटी मध्ये मूळ 3 घटक आहेत. एक व्हेरिएबल इनपुट ड्रायव्हिंग पुली, इथं जी दाखवली आहे त्याला व्हेरिएबल इनपुट ड्रायव्हिंग पुली. आता व्हेरिएबल इनपुट ड्रायव्हिंग पुली काय म्हणले, त्याचा आकार हा सतत बदलत असतो. याच्या साह्याने आपल्याला पाहिजे तसे स्पीड किंवा पाहिजे तसे त्या ठिकाणी गती आपल्याला मिळवता येतात, म्हणून आपण व्हेरिएबल इनपुट ड्रायव्हिंग पुली म्हणले. दुसरी जी आहे ती आउटपुट पुली आपण ज्याला म्हणतो. ही जी पुली याला आपण आउटपुट पुली म्हणतो. आणि त्याच्यावर हा एक बेल्ट या ठिकाणी बसवलेला आहे, आपण याला धातूची पट्टी असं म्हणतो. वरील मुख्य 3 घटकांशिवाय विविध मायक्रो प्रोसेसर व सेन्सर तसेच एपिसायक्लिक गिअरिंग व क्लच सुद्धा यामध्ये वापरले जातात. दोन्ही ड्रायव्हिंग व ड्रिव्हन पुली या व्हेरिएबल डायमीटर टाईप असतात. जे ड्रायव्हिंग पुली असेल किंवा ड्रिव्हन पुली असेल यांचे व्यास जे आहेत, डायमीटर म्हणजे काय व्यास, हे व्यास हे सतत बदलत असतात. म्हणजेच त्याचा व्यास बदलू शकतो. प्रत्येक पुलीमध्ये एकमेकांसमोर तोंड असलेल्या 2 20 अंश कोन असलेल्या पुली या ठिकाणी आहेत. म्हणजे हा पुलीचा जो कोन जो आहे हा कोन साधारणतः 20 अंशाचा या ठिकाणी कोन असतो. याच्यासह एक स्प्लाइंड शाफ्ट असतो. या दोरीच्या मधल्या बाजूला या ठिकाणी एक शाफ्ट आहे, या पट्टीच्या खालच्या बाजूला तो एक स्प्लाइंड, म्हणजे त्याला त्याच्यावरच्या रेषा असतात, त्याला आपण स्प्लाइंड शाफ्ट असं म्हणतो. या पुलीच्या खाचेत एक बेल्ट बसवलेला असतो. ही जी पुलीची खाच आहे याच्यामध्ये एक बेल्ट बसवलेला असतो. पूर्वी याच्यासाठी आपण व्ही बेल्टचा वापर करायचो. जसं आपण गेल्या वर्षी बघितलं की कूलिंग सिस्टीममध्ये आपण रेडिएटर आणि इंजिनचा क्रँकशाफ्ट याला जोडण्यासाठी आपण व्ही बेल्टचा वापर करतो. पण तशा प्रकारे व्ही बेल्टचा या ठिकाणी वापर न करता एक धातूची पट्टी ही या ठिकाणी वापरलेली असते. ड्रायव्हिंग पुली ही इंजिनच्या क्रँकशाफ्टवर बसवलेली असते. आपण समजा ह्याला आपण ड्रायव्हिंग पुली जर म्हणलं तर ही जी पुली असते ही इंजिनच्या क्रँकशाफ्टवर बसवलेली असते. तर ड्रिव्हन पुली ड्राईव्ह शाफ्टला गतीचे वहन करते. म्हणजे या ठिकाणी ही ड्रायव्हिंग पुली आपण इंजिनवर बसवली असेल तर ही ड्रिव्हन पुली जी असते ही मागच्या चाकाच्या ड्राईव्ह शाफ्टवर त्या ठिकाणी बसवलेली असते. जेव्हा पुलीचे 2 कोन जवळ असतात, म्हणजे हे जे 2 कोन जवळ असतात तेव्हा बेल्टच्या खाचेमध्ये वर बसतो. त्यावेळेस हा जो बेल्ट आहे हा याच्या खाचेच्या वर बसतो.
तर पुलीचा व्यास ज्यावेळेस उघडत जातो, म्हणजे या ठिकाणी पोलीस हे जवळ आहेत, त्यावेळेस हा बेल्ट हा वरच्या बाजूला बसतो आणि ज्या वेळेला हे पुलीचं डायमीटर दोन्ही पुलीमधलं अंतर वाढेल तसं हा बेल्ट जो आहे हा खाली खाली जाईल. ड्रायव्हिंग किंवा ड्रिव्हन पुली या दोन्ही ठिकाणी तुम्हाला ह्या बघायला भेटतील. इथे या दोन्ही पुली जवळ आहेत त्यावेळेस बेल्ट तुम्हाला वर दिसेल आणि इथे या दोन पुली ज्यावेळेस लांब जातील त्यावेळेला बेल्ट तुम्हाला हा खालच्या आतल्या बाजूला गेलेली दिसेल. हे ड्रायव्हिंग पुलीमध्ये सुद्धा तसं होतं, ड्रिव्हन पुलीमध्ये सुद्धा तसंच होतं. तेव्हा पुलीचा व्यास हा कमी होतो. पुलीचे दोन्ही कोन हे जवळ असणे किंवा दूर नेणे हे काम द्राविक दाबाच्या केंद्रोत्सारी बलाच्या किंवा स्प्रिंगच्या मदतीने केले जातात. या ठिकाणी दुसरी जी आकृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, या दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला ही जी पुली जी असतात, ही पुली ऑटोमॅटिकली जवळ कशी येतील, लांब कशी जातील हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता ज्यावेळेस स्पीड वाढत जातो त्यावेळेला केंद्रोत्सारी बलामुळं या ठिकाणी त्याच्यामध्ये आतल्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला हे बॉल दिसतील. हे केंद्रोत्सारी बलामुळे काय होतात, हे बाहेरच्या बाजूला जातात. ते ज्यावेळेस बाहेरच्या बाजूला जातात त्यावेळेस ती पुली जी असते ती आतल्या बाजूला सरकते. आलं लक्षात. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी स्पीड कमी होत जाईल तसं या स्प्रिंगच्या टेन्शनमुळे म्हणा किंवा हे बॉल जे असतात हे आतल्या बाजूला ओढले जातात आणि ते जसे आतल्या बाजूला ओढले जातील तसं या ठिकाणी पुलीचा डायमीटर काय होत जातोय, वाढत जातोय. या ठिकाणी तुम्हाला असं वाटायला नको की पुली ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जवळ येते किंवा लांब जाते, तसं होत नाहीये. तर त्यासाठी हा अशा प्रकारचा मेकॅनिझम हा या ठिकाणी दिलेला आहे. तर हे जे बॉल जे असतात हे सेंट्रिपल फोर्समध्ये ज्यावेळेस पुलीचा ज्यावेळेस वेग वाढेल, इंजिनचा वेग वाढेल त्यावेळेस काय होतं की जी पुली जी असते ह्या पुलीमध्ये असणारे हे जे बॉल आहेत हे बॉल त्या ठिकाणी लांब जातात आणि त्यामुळे ती पुली थोडीशी आकुंचन पावल्यासारखी होते. त्यामुळे पुलीचा आकार हा लहान होतो. पण ज्यावेळेस इंजिनचा वेग कमी होईल त्यावेळेला या ठिकाणी हे केंद्रोत्सारी प्रेरणा कमी झाली, ते बॉल जे असतात त्या स्प्रिंग टेन्शनमुळे पुन्हा स्वतःच्या जागेवर येतात. अशा पुलीचा डायमीटर काय होतो, वाढायला मदत होतो. जेव्हा ड्रायव्हिंग पुलीचा व्यास वाढतो त्यावेळेला ड्रायव्हिंग पुलीचा व्यास हा ऑटोमॅटिकली कमी होतो. आता ही जी ड्रायव्हिंग पुली जी आहे तिचा व्यास ज्यावेळेस वाढतो त्यावेळेला ड्रिव्हन पुलीचा व्यास जो आहे हा ऑटोमॅटिकली काय होतो, कमी होतो. या उलट जेव्हा ड्रायव्हिंग पुलीचा व्यास कमी होतो, या ठिकाणी उलट दाखवले बघा, ज्या वेळेला ड्रायव्हिंग पुलीचा व्यास ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस ड्रिव्हन पुलीचा व्यास तुम्हाला वाढलेला दिसून येतो. हे बेल्ट जे असतात हे नेहमी टाईट ठेवण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं असतं. अशा प्रकारे जेव्हा दोन पुली त्यांचा व्यास एकमेकाच्या तुलनेत बदलतात तेव्हा अमर्याद संख्येत आपल्याला गिअर रेशो मिळत असतात. उदाहरणार्थ जेव्हा ड्रायव्हिंग पुली वरचा व्यास लहान असतो व ड्रिव्हन पुलीचा वरचा व्यास मोठा असतो तेव्हा ड्रिव्हन पुलीचा स्पीड कमी होतो. ही ड्रायव्हिंग पुली असते हिचा व्यास ज्या वेळेला कमी असतो आणि ड्रिव्हन पुलीचा व्यास ज्यावेळेस मोठा असतो त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला स्पीड कमी मिळून त्या ठिकाणी टॉर्क वाढवतो. तर उलट ज्या वेळेला ड्रायव्हिंग पुली जी असते हिचा व्यास ज्यावेळेस मोठा असतो आणि ड्रिव्हन पुलीचा व्यास ज्यावेळेस कमी असतो त्यावेळेला आपल्याला टॉर्क कमी आणि स्पीड हा जास्त मिळत असतो. तर अशा प्रकारे हा व्हेरिएटर जो आहे हा काम करतो आणि सध्याच्या ज्या स्कूटर्स आपण मागाशी बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला हा मेकॅनिझम पाहायला मिळतो. मित्रांनो, याच्यानंतर आपण जो अभ्यास करणार तो म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे दोन प्रकार पडतात ऍक्च्युली. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सेमी ऑटोमॅटिक आणि दुसरा फुल्ली ऑटोमॅटिक. सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणजे काय, तर ज्या ट्रान्समिशनमध्ये गिअर टाकण्याचं काम हे ड्रायव्हरला करावं लागतं, म्हणजे त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल क्लचचा वापर केलेला असतो आणि गिअर मात्र त्या ठिकाणी ड्रायव्हरला बदलायला लागतात. याला आपण सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असं म्हणतो. काही पूर्वी दुचाकी वाहनांमध्ये अशा प्रकारचा वापर केला गेलेला होता की ज्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल क्लचचा वापर करून त्या ठिकाणी गिअर टाकण्याचं काम मात्र त्या ठिकाणी ड्रायव्हरला करावं लागेल, तर आपण सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असं म्हणायचो. पण फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जे आहे त्याच्यामध्ये गिअर बदलण्याचं काम हे ड्रायव्हरला करावं लागत नाही किंवा क्लच सुद्धा ऑपरेट करायचं काम त्या ठिकाणी
त्यावेळेला करावं लागत नाही. म्हणून अशा प्रकारच्या ट्रान्समिशनला आपण फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असं म्हणतो. सध्याच्या वाहनांमध्ये आपण या फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमचा वापर करतो. यामध्ये फक्त ॲक्सिलरेटर पेडलच्या साहाय्याने आपण वाहनाच्या वेगावर नियंत्रण करण्याचं काम करत असतो. तर वाहनावरील नियंत्रण यंत्रणा जी आहे, मगाशी आपण बघितलं की त्या ठिकाणी TCU जे आहे, ट्रान्समिशन कंट्रोल मॉड्यूल जे आहे, हे ट्रान्समिशन कंट्रोल मॉड्यूल आपल्याला त्या ठिकाणी वाहनाच्या वेगावर किंवा वाहनाचा जो आवश्यक टॉर्क आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम तो करत असतो. फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या गाड्यांमध्ये फक्त 2च पेडल असतात. एक एक त्या ठिकाणी ॲक्सिलरेटर पेडल आणि दुसरं ब्रेक पेडल, एवढे 2च पेडल त्या ठिकाणी दिलेले असतात. आधुनिक काळातील ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये मल्टीपेड क्लच, टॉर्क कन्व्हर्टर, इपिसायक्लिक गिअरबॉक्स यांचा आपण समावेश करतो. तर इपिसायक्लिक गिअरबॉक्स व टॉर्क कन्व्हर्टर विषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेतली आहे. व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये आणि 3 मध्ये आपण त्या ठिकाणी इपिसायक्लिक गिअरबॉक्स आणि टॉर्क कन्व्हर्टर या दोघांचाही त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आता या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचं काम कशा पद्धतीने चालतं हे आपण पुढे बघणार आहोत. तर पूर्वीच्या काळी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे हायड्रोमेकॅनिकल सिस्टीम यांच्या सहाय्याने केलं जायचं. परंतु सध्याची जी आधुनिक वाहनं आहेत, या आधुनिक वाहनांमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट जे ECU याच्या सहाय्याने आपण हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचं काम करतो. ECUच्या वापरामुळे आपण अधिक चांगला असा त्या ठिकाणी शक्ती संक्रमणाचं काम हे चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. ही जी सिस्टीम आहे ही संपूर्णपणे संगणकीकृत नियंत्रण असल्या कारणानं त्या ठिकाणी वाहन स्वतःच एखाद्या कुशल ड्रायव्हर प्रमाणे काम करत असतो. आता ऍक्च्युली हे याचं कार्यतत्व काय आहे किंवा हे कशा पद्धतीने काम करतं ते आपण बघूया. आता समोर तुम्हाला जी आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये आपल्याला हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम कशा पद्धतीने काम करतं या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे किंवा या ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची रचना ही या ठिकाणी तुमच्या समोर ठेवलेली आहे. यामध्ये एक टॉर्क कन्व्हर्टर आहे. तसंच इपिसायक्लिक गिअरबॉक्स, टॉर्क कन्व्हर्टर आणि इपिसायक्लिक गिअरबॉक्स यांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण या ठिकाणी कशा पद्धतीने केलं जातं हे या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. यामधील टॉर्क कन्व्हर्टर जो आहे त्याच्यामधील टर्बाईन हे पहिल्या गिअर ट्रेन मधील रिंग गिअर फ्री गिअरद्वारे या ठिकाणी हे फिरवलं जातं. नंतर दुसऱ्या गिअर ट्रेन मधील रिंग गिअरला दुसऱ्या गिअर ट्रेन मधील रिंग गिअरला पहिल्या गिअर ट्रेन मधील प्लॅनेट गिअर कॅरी करून फिरवलं जातं. म्हणजे पहिल्या गिअरचा जो आपण या ठिकाणी इपिसायक्लिक गिअरबॉक्स बघितला त्याच्यामध्ये प्लॅनेट कॅरियर जे आपण बघितलं आहे, म्हणजे सन गिअर जो असतो, या सन गिअरच्या हा सन गिअर आहे. या सन गिअरवर त्या ठिकाणी प्लॅनेट गिअर जे असतात, या प्लॅनेट गिअरवर त्या ठिकाणी तो कॅरियर बसवलेला आहे. त्या कॅरियरवर त्या ठिकाणी दुसरा गिअरचा सेट त्या ठिकाणी बसवलेला असतो. हे दोन्ही एकसर काम करतील याची त्या ठिकाणी खबरदारी घेतली जाते. आता ही जी रचना जी आहे ही रचना ही 3 फॉरवर्ड व 1 रिव्हर्स स्पीड गिअर देते. डायरेक्ट गिअरसाठी क्लच A हा एंगेज केला जातो. दुसरा गिअर हा क्लच B एंगेज करून व ब्रेक BS हा ठिकाणी ब्रेक BS लावून मिळवला जातो. दोन्ही BS आणि BF हा BS आणि BF ब्रेक लावून पहिला गिअर म्हणजेच सर्वात लो गिअर मिळवला जातो. गाडी आपल्याला चालू ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेला स्थिर स्थितीमधून ज्यावेळेस तुम्ही गतिमान करता
त्यावेळेला लो गिअर हा मिळवण्यासाठी या ठिकाणी हा BS आणि BF हे दोन्ही गिअर या ठिकाणी ब्रेक या ठिकाणी ऑपरेट करून आपल्याला सगळ्यात लो गिअर त्या ठिकाणी मिळतो. आता आपण प्लॅनेटरी गिअरबॉक्समध्ये आपण बघितलं की आपल्याला हाय स्पीड कसा मिळवायचा, त्यानंतर आपली लो स्पीड कसा मिळवायचा, हे सगळं आपण त्या ठिकाणी मागच्या याच्यामध्ये बघितलंय. तो मागचा व्हिडिओ एकदा परत एकदा तुम्ही बघा. त्याच्याद्वारे तुमच्या लक्षात येईल की प्लॅनेटरी गिअरबॉक्समध्ये एकाच रिंग गिअर सेटद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे स्पीड मिळवतो ते कशा पद्धतीने मिळवते आपल्याला तुमच्या लक्षात येईल. तर रिव्हर्स गिअरमध्ये फक्त BR हा ब्रेक त्या ठिकाणी लावला जातो. विशिष्ट गिअरची निवड व संबंधित क्लच आणि ब्रेक हे उपयोजन हे हायड्रॉलिकली म्हणजे हायड्रॉलिक दाबाचा वापर करून त्या ठिकाणी केला जातो. पुली ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी सिलेक्टेड लिव्हरला साधारणपणे 5 स्थिती दिलेल्या असतात. हे 5 स्थिती कुठल्या कुठल्या आहेत तर P, R, N, D आणि L. P म्हणजे पार्किंगची स्थिती. पार्किंगची स्थिती व लॉकिंग स्थिती ही मेकॅनिकल पॉवर सिस्टीमचा उपयोग करण्यासाठी केली जाते. न्यूट्रल म्हणजे ही स्थिती रिव्हर्ससाठी लिव्हर R या ठिकाणी आणावी लागते. लो गिअर धरून ठेवण्यासाठी स्थिती L असते. उदाहरणार्थ चढत असताना D ही स्थिती फुल्ली ऑटोमॅटिक ऑपरेशनसाठी वापरली असते. असे या प्रकारे P, R, N, D, L अशा या 5 स्थितीचा या ठिकाणी आपण वापर करतो. तर मित्रांनो, याच्यानंतरचा जो भाग आहे हा भाग अतिशय इंटरेस्टिंग आहे, ज्याला आपण शक्तीचे स्थानांतरण असं म्हणतो. तर हा भाग जो आहे हा भाग खूप वेगळा आहे. शक्तीचे स्थानांतरण याचा अर्थ असा की या ठिकाणी आपलं जे वाहन जे आहे या वाहनाचा उपयोग आपण त्या ठिकाणी मशीन म्हणून करतो. आता या ठिकाणी हे जे चित्र आहे या चित्रामध्ये तुम्हाला एक पॉवर लिफ्ट दाखवलेली आहे. आता याचा वापर कुठे कुठे केला जातो तर आपल्या ट्रॅक्टर असेल किंवा डंपर असेल किंवा JCB असेल किंवा तुम्ही गावामध्ये बघता की तुमच्या ज्या अग्निशामक दलाच्या गाड्या असतात त्याच्या ज्या शिड्या ज्या असतात त्या शिड्या एकमेकांवर वर चढवण्यासाठी किंवा उंच ठिकाणी असणारे दिवे जे असतात हे दिवे दुरुस्त करण्यासाठी अशा प्रकारच्या या सिस्टीमचा वापर केला जातो. याला आपण पॉवर टेक ऑफ म्हणजे शक्ती संक्रमण असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी गाडीचाच आपण वापर या ठिकाणी विविध कामांसाठी करतो. आता शक्ती संक्रमण म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शक्ती संक्रमण करण्याच्या प्रक्रियेला पॉवर टेक ऑफ असं म्हणतात. म्हणजे इंजिनची शक्ती जी आहे ही आपण त्या ठिकाणी बहुतांशी चाकांसाठी वापरतो. तर त्याच वेळेला इंजिनची जी पॉवर आहे ही पॉवर ही वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो. म्हणून याला आपण नाव दिलंय पॉवर टेक ऑफ. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे कुठे कुठे वापरतो तर ट्रॅक्टर किंवा ट्रक याच्यावर ही यंत्रणा त्या ठिकाणी बसवली जाते. याचा उपयोग स्वतंत्र हायड्रॉलिक किंवा यांत्रिक साधन म्हणून केला जातो. हा सहज जोडता किंवा तोडता यावा अशा पद्धतीने बसवलेला असतो. पॉवर टेक ऑफ मुळे इंजिन पासून आपल्याला सहजपणे शक्ती घेणे शक्य होतं. या ठिकाणी सुरुवातीच्या पॉवर टेक ऑफचं उदाहरण म्हणजे गाडी या ठिकाणी दाखवते. तर दुसरीचं चित्र जे आहे तर याच्यामध्ये पॉवर टेक ऑफ हे कशा पद्धतीने केलं जातं तर ही जी यंत्रणा आहे ही वाहनांवर स्वतंत्रपणे बसवली जाते. पॉवर टेक ऑफची यंत्रणा जी आहे ही स्वतंत्रपणे वाहनावर त्या ठिकाणी बसवली जाते. मूळ वाहनामध्ये ही सोय नसते. आता यासाठी काय केलं बघा तर इंजिन पासून ही शक्ती घेऊन ही या पॉवर टेक ऑफ युनिटला दिली जाते. या पॉवर टेक ऑफ युनिटमध्ये बहुतांशी या ठिकाणी हे हायड्रोलिक ऑपरेटेड आहे. ही इंजिनची जी शक्ती आहे ही इंजिनची शक्ती या ठिकाणी या पॉवर टेक ऑफमध्ये एक पिस्टन आणि आणखीन त्याच्यामध्ये एक सिलेंडर आहे. सिलेंडर आणि पिस्टन आहे आणि त्याच्यामध्ये हायड्रोलिक ऑइल असतं. ते हायड्रोलिक ऑइल जे असतं ते त्या ठिकाणी दाब निर्माण करून त्या हायड्रोलिक ऑइलद्वारे त्या ठिकाणी दाब निर्माण करून आपण वेगवेगळ्या प्रकारची युनिट्स त्या ठिकाणी वापरली जाते. म्हणजे मग सांगितलं JCB असेल किंवा तुमच्या हायड्रोलिकच्या स्टेअर केस असतील किंवा उंच दिवे त्या ठिकाणी
दुरुस्त करण्यासाठी आपण जे हायड्रॉलिक लिफ्टर जो वापरतो, हे सगळं जे आहे हे सगळं या ठिकाणी हे चालवलं जातं. आणि याला केवळ तुम्हाला डंपर माहिती आहे, बांधकामाच्या ठिकाणी जे डंपर आपण बघतो की ज्याच्यामध्ये वाळू असेल किंवा खडी असेल ते डंपरमध्ये खाली टाकण्यासाठी, तर त्या ठिकाणी या हायड्रॉलिक सिस्टीमचा या ठिकाणी वापर केलेला आहे. त्याला लागणारी पॉवर जी असते ही इंजिनकडनं घेतली जाते. ट्रक ट्रान्समिशनमध्ये एक किंवा अनेक ठिकाणी पॉवर टेक ऑफ बसवतात. पॉवर टेक ऑफ हे कंपनीकडून बसवला मिळतो किंवा स्वतंत्रपणे विकत घेऊन त्या ठिकाणी बसवता येतो. पॉवर टेक ऑफ एंगेज करण्यासाठी विद्युत यंत्रणा किंवा यांत्रिक केबलचा उपयोग केला जातो. म्हणजे नॉर्मल ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळेला इंजिनची पॉवर जी असते ही मागच्या चाकांना दिली जाते. पण आपण डंपरचं उदाहरण घेऊया की डंपरमध्ये असणारी खडी किंवा वाळू जी आहे हे खाली टाकण्यासाठी त्यावेळेस स्वतंत्र यंत्रणेचा वापर करून इंजिनची पॉवर जी आहे ही या पॉवर टेक ऑफ युनिटला दिली जाते. आणि त्याप्रमाणे मग तो डंपरचा जो हायड्रॉलिक जॅक आहे हा त्या ठिकाणी वर होऊन त्या डंपरमध्ये असणारी माती किंवा त्यावेळी वाळू ही सगळी खाली टाकण्याचं काम करत असतो. पॉवर टेक ऑफ हा सरळ हायड्रॉलिक पंपाला जोडलेला असतो. हे जे मगाशी सांगितल्याप्रमाणे हा डायरेक्ट हायड्रॉलिक पंपाला जोडलेला असतो. यांत्रिक शक्तीचे संक्रमण हायड्रॉलिक फ्लुइड सिस्टीमद्वारे वाहनाच्या कोणत्याही ठिकाणी केले जाते, जेथून सिलेंडर किंवा हायड्रॉलिक मोटरद्वारे तेच परत रेषीय किंवा गोल यांत्रिकी शक्तीत रूपांतरित होतं. म्हणजे त्या ठिकाणी रेषीय म्हणजे सरळ किंवा त्या ठिकाणी वर्तुळाकार गतीमध्ये त्याचं त्या ठिकाणी आपल्याला रूपांतर करता येतो. आता या पॉवर टेक ऑफचा उपयोग कुठं करतात, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कचऱ्याचा ट्रकचा बेड उचलण्यासाठी. आजकाल आपल्या वाहनामध्ये शहरामध्ये सुंदर सातारा, स्वच्छ सातारा यासाठी प्रत्येक गल्लीमध्ये आपण कचऱ्याच्या नवीन गाड्या आपण बघतो. त्याचा मागचा बेड जो आहे हा उचलण्यासाठी याचा वापर केला जातो. फायर इंजिन किंवा वॉटर ट्रकवरील वॉटर पंपाला फिरवण्यासाठी. म्हणजे अग्निशामक दलामध्ये ज्या वेळेला आपण आग विझवण्यासाठी पाणी फोर्सनं मारत असतो त्यावेळेला त्या पाण्यामध्ये फोर्स निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी पॉवर टेक ऑफ करत असतं. विद्युत दुरुस्ती कामासाठी म्हणजे बघायला सांगितलं म्हणजे उंच ठिकाणी असणारे जे स्ट्रीट लाईट आहेत हे दुरुस्त करण्यासाठी याचा वापर केला जातो. क्रेन चालवण्यासाठी, त्यानंतर जेसीबी चालवण्यासाठी अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी या पॉवर टेक ऑफचा वापर केला जातो. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण हे प्रकरण क्रमांक 2 जे आहे हे या ठिकाणी आपण संपलेलं आहे. आता या प्रकरणावर काही प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि ते सोडवायचा प्रयत्न करा. त्यातले प्रश्न कुठले कुठले ते बघा. प्रश्न पहिला जो आहे तो गिअरबॉक्सचा उद्देश लिहा किंवा याचा सिम्प्लिसिटी करूया की वाहनावरील गिअरबॉक्सचा उद्देश स्पष्ट करा. प्रश्न दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, गिअरबॉक्सला कोणकोणत्या विरोधाला मात करावी लागते. किंवा हा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतो, वाहन रस्त्यावरून जात असताना त्याला कोणकोणत्या विरोधाला मात करावी लागते. प्रश्न तिसरा, गिअरबॉक्सचे प्रकार लिहा. प्रश्न चौथा, गिअरचे नियम किंवा गिअरचे तत्व स्पष्ट करा. प्रश्न पाचवा, गिअरबॉक्सची रचना स्पष्ट करा. प्रश्न सहावा, स्लायडिंग मेश गिअरबॉक्सची रचना आकृतीसह स्पष्ट करा. पुढचा प्रश्न, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्सचे फायदे व तोटे लिहा. पुढचा प्रश्न, सिंक्रोमेश युनिटची सुबक आकृती काढून त्याविषयी माहिती लिहा. पुढचा प्रश्न, इपिसायक्लिक गिअरबॉक्सचे फायदे लिहा. पुढचा प्रश्न, वाहनावरील ओव्हरड्राईव्हची फायदे विशद करा. आणि शेवटचा प्रश्न, पॉवर टेक ऑफ म्हणजे काय व त्याचे उपयोग सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 2 चा शेवट करत आहोत.
हे प्रकरण आपल्या सगळ्यांना समजलं असेल असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.